आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी पाठ पहिला भौमितिक रचना यामधील सराव संच 1. कोन दुभाजक. इथे आकृतीमध्ये कोन ABC दाखवलेला आहे आणि डॉटेड लाईननी किरण BM दाखवलेला आहे. तर किरण BM कोनाचे दोन समान भागामध्ये विभाजन करतो, म्हणून किरण BM हा कोन ABCचा कोन दुभाजक आहे. रेषाखंडाचा लंब दुभाजक. या ठिकाणी आपण एक रेषाखंड काढलेला आहे, त्याला नाव दिलं PS आणि आता याचा लंब दुभाजक काढला, त्या लंब दुभाजकाला नाव दिलेलं आहे CD. तर या आकृतीमध्ये PM आणि MS हे जर रेषाखंड झालेले दोन हे समान लांबीचे असतील आणि कोन PMC हा जर 90 अंशाचा असेल तर आपल्याला रेषा CD ही रेषाखंड PS ची लंब दुभाजक आहे असं म्हणता येतं. त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म. या ठिकाणी आपण एक त्रिकोण PQR काढलेला आहे आणि या तिन्ही कोनांचे आपण दुभाजक काढले, तर आपल्याला असं पाहायला दिसते की तिन्ही कोन दुभाजक हे एकाच बिंदूतून जातात, म्हणजे ते एक संपाती असतात. या संपात बिंदूला आपण I हे नाव दिलं. तर त्रिकोणामध्ये I पासून त्रिकोणाच्या बाजूस म्हणजे PQ, QR आणि PR यावर अनुक्रमे आपण IA, IB, IC हे लंब काढले आणि या तिन्ही लंबाची लांबी जर आपण मोजली तर ती एकसारखी दिसते. हे आपण इथे करून पाहू शकतो. त्रिकोणाच्या बाजूच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म. यामध्ये आपण एक लघु कोन त्रिकोण आणि एक विशाल कोन त्रिकोण काढलेले आहेत आणि यांच्या बाजूंचे लंब दुभाजक घेतले तर आपल्याला असं लक्षात येते की हे लंब दुभाजक एक संपाती आहेत. लघु कोन त्रिकोणामध्ये संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असेल, तर विशाल कोन त्रिकोणातील संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात आढळून येतो. अधिक माहितीसाठी त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूला अंतर्मध्य असं म्हणतात आणि तो साधारणपणे I अक्षराने दाखवला जातो. तर त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक हे देखील एक संपाती असतात आणि यांच्या संपात बिंदूला परिमध्य किंवा परिकेंद्र असं म्हटलं जातं, तर तो C अक्षराने दाखवला जातो. अंतर्मध्यपासून त्रिकोणाचे मध्य पॉईंट म्हणजे बाजूंचे मध्य पॉईंट हे समान अंतरावर असतात, तर परिमध्यपासून त्रिकोणाचे शिरोबिंदू हे समान अंतरावर असतात. आता पाहूया सराव संच 1. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापांची रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा. यासाठी आपल्याला इथे 3 माप दिलेले आहेत. एक 5.3, 2 नंबर आहे 6.7 सेंटीमीटर आणि तिसरा आहे 3.8 सेंटीमीटर. यासाठी आपल्याला दिलेल्या मापाचा रेषाखंड सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण 5.3 या मापाचा रेषाखंड काढून घेऊया. म्हणजे 5.3 म्हणजे 5च्या नंतरच्या 3 रेषा. इथं 5 घेतलेले आहेत आणि 5च्या नंतरच्या 3 रेषा आहेत. हा इथे आपण रेषाखंड काढून घेतला, त्याला मी नाव दिलेलं आहे AB. आता पेन्सिल आपली कंपास मध्ये ठेवून त्यानंतर लोखंडी टोक या कंपासवर ठेवायचं आणि या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक चॉक वरे रेषाखंडाच्या एका बाजूला आणि दुसरा चॉक रेषाखंडाच्या दुसऱ्या बाजूला घ्यायचं. आता हे लोखंडी टोक आपण दुसऱ्या बिंदूवर ठेवायचं. परत रेषाखंडाच्या एका बाजूला एक चॉक आणि रेषाखंडाच्या दुसऱ्या बाजूला एक चॉक. हे जिथे छेदतील चॉक ते 2 बिंदू आपण इथं स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायचे. आणि तिथे नाव दिलेलं आहे पहा CD, म्हणजे रेषा CD ही रेषाखंड AB चा लंब दुभाजक आहे असं आपल्याला म्हणता येते. त्याचप्रमाणे 6.7 आणि 3.8 याचे देखील आपण इथे लंब दुभाजक काढून घेऊया. 6.8 काढण्यासाठी इथं 6.8 सेंटीमीटरचा सर्वप्रथम रेषाखंड काढायचा, म्हणजे आपल्याला 6च्या नंतरच्या छोट्या छोट्या ज्या रेषा असतात स्केलवरच्या त्या आपल्याला आड घ्यायच्या. हे झाला 6.8 चा रेषाखंड. आपण इथे लिहिलेलं हे 6.8 सेंटीमीटरचा इथे रेषाखंड आहे.
मग नंतर काय करायचं, लोखंडी टोक आपलं पी बिंदूवर घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला एक एक चॉक मारला आणि नंतर क्यू बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं आणि आपण इथे हे परत चॉक मारला. आता इथे हे छेदला नाही, परत आपण इकडून हा चॉक इकडे वाढून घेतला. आता इथे जिथे चॉक छेदलेत ते बिंदू आपण इथे जोडून घ्यायचे आणि तो झाला या रेषाखंड पी क्यू चा हा झाला लंबदुभाजक. आता पुढे आहे 3.8 सेंटीमीटर. तर यासाठी काय करावं लागेल, 3.8 पहिल्यांदा माप घ्यावं लागेल. ते आता आपण इथे घेऊया. 3.8 म्हणजे 3च्या नंतरच्या 8 रेषा, हे 6.7 आहे. आता आपल्याला 3.8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. याला नाव दिलं मी ML. आता इथे काय करावं लागेल, आपल्याला लोखंडी टोक M वर ठेवून या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला एक एक चॉक द्यायचा. तसंच हे N वर आपल्याला कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि परत दोन्ही बाजूला चॉक द्यायचे आणि आता जिथे चॉक छेदले असे ते दोन्ही बिंदू आपण इथे जोडून घेणार आहोत. हे झाला या रेषाखंड MN चा लंबदुभाजक. आता दुसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. यासाठी आपल्याला 3 माप दिलेली आहेत. पहिला आहे 105 अंश, दुसरा आहे 55 अंश आणि तिसरा आहे 90 अंश. तर सर्वप्रथम आपण 105 चा कोन काढूया. पहा, यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक किरण काढून घ्यायचा आहे. आता इथे मी एक किरण काढून घेतला. हा किरण काढल्यानंतर या किरणाच्या आरंभ बिंदूवर आपल्याला हे कोनमापकातलं हे मधला जो पॉइंट आहे हे बिंदू आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि ही रेष, या कोनमापकाची ही रेष आणि आपली किरण हे एका रेषेत येईल अशी ठेवायचं आपल्याला कोनमापक. आणि नंतर आपली किरणाची दिशा, ज्या दिशेकडून आहे किरण आपला त्या दिशेकडून आपण मोजत जायचे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100च्या नंतर 5 म्हणजे 105. आता आपण हे 105 अंशाचा कोन काढायचा, त्यामुळे आपण इथं 105 पर्यंत मोजत गेलेलो आहोत. तर आता पहा इथे 105 चा हे दोन बिंदू जोडले आणि आता आपला तयार झालेला कोन आहे 105 अंश. आता याचा आपल्याला दुभाजक काढायचं. यासाठी कंपास मध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचं, कोणतेही आपण आपल्या मनाने घेऊ शकतो आणि या दोन्ही कोणाच्या या दोन्ही भुजांवर आपल्याला चॉक घ्यायचा आणि हे अंतर कायम ठेवून आपण कोणाच्या अंतर्भागामध्ये आपण एक चॉक घेणार आहोत. परत हे चॉक या भुजेवर जिथे छेदला त्या बिंदूपासून आपण परत एक चॉक घेऊया. हे दोन्ही चॉक जिथे छेदतील कोणाच्या अंतर्भागातले आणि कोणाचा आरंभ बिंदू हे आपण जोडून घेतलं आणि तयार होणारे हे जे आहेत हे दोन्ही समान मापाचे कोन असतात. म्हणून या किरणाला आपण इथे कोन दुभाजक असं म्हणतो. दुसरा आहे 55 अंश. यासाठी आपण सर्वप्रथम किरण काढून घेऊया. आता इथे एक किरण काढून घेतलेला आहे. हा याचा आरंभ बिंदूवर आपण कोनमापक ठेवलं आणि कोनमापक आणि किरण आपण दोन्ही ऍडजस्ट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला या साइडनी मोजत जायचं आहे. तर आता 50च्या नंतरच्या 5 रेषा म्हणजे 55. आता आपण हे इथे जोडून घेतलेलं आहे. नंतर आपण काय करणार आहोत, एक विशिष्ट माप घेऊन कोणाच्या आरंभ बिंदूवर आपण कंपासचं लोखंडी टोक ठेवलं, एक चॉक दिला दोन्ही भुजावर, तेच अंतर कायम ठेवलं आणि परत या इथं लोखंडी टोक ठेवलं आपण जिथे चॉक आपला छेदलेला आहे तिथे आपण लोखंडी टोक ठेवलं आणि कोणाच्या अंतर्भागात आपण एक चॉक घेतला आणि नंतर तेच अंतर कायम ठेवून आपला पहिला चॉक जो दुसऱ्या बाजूवर छेदलेला होता त्या तिथे ठेवून परत आपण कोणाच्या अंतर्भागामध्ये इथे चॉक घेतला आणि हे दोन्ही चॉक आपण इथे काय केलेले आहेत, जोडून घेतले. हा झाला
हा किरण जो आहे तो कोन 55चा कोन दुभाजक आहे. आता तिसरा आहे 90 अंश. आता यावेळेस आपण काय करूया, किरणची दिशा आपण इकडे ठेवूया. आपण कुठेही ठेवू शकतो. आता आपण कोनमापक इथे या कोनाच्या आरंभ बिंदूवर ऍडजस्ट केला. आता आपल्याला कुणीकडून मोजावं लागेल, इकडून नाही. आपल्या किरणची दिशा ज्या जिकडून आहे तिकडून आपण मोजणार, म्हणजे आपण या साईडने मोजणार. तर आपले जे 90 आहे ते इथे येतं. मग आपण हा 90चा कोन घेतलेला आहे. एक विशिष्ट अंतर घेऊन आपण इथे 2 चॉक दिले. चॉक जिथं छेदतील त्या बिंदूपासून कोनाच्या अंतर्भागामध्ये आपण इथे चॉक देणार आहोत. परत दुसऱ्या बिंदूवर ठेवून आणि हे चॉक जिथे छेदतील ते आपण जोडून घेतले आणि हा झाला, हा किरण जो आहे तो या 90 अंशाचा 2 समान भाग करतो, म्हणजे हा याचा दुभाजक आहे असं आपण म्हणतो. तिसरा प्रश्न आहे, एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कुठे आहे हे आपल्याला पाहायचे. एक आपण यासाठी एक विशाल कोन त्रिकोण काढूया. आपण अंदाजाने कोणताही एक विशाल कोन त्रिकोण काढू शकतो. यासाठी मी इथे एक रेषाखंड काढून घेतलेला आहे. साधारण हे माप काटकोनाचं असते, काटकोनापेक्षा मोठा असलेला विशाल कोन आपण इथे काढून घेऊया. आता या विशाल कोनाला नाव दिलेलं आहे ABC. आता याच्यामध्ये 3 कोन आहेत. आपल्याला कोन दुभाजक काढायचे आहेत, म्हणजे या तिन्ही कोनांचे कोन दुभाजक काढायचे. आता सर्वप्रथम आपण कोन A चा कोन दुभाजक काढू. यासाठी लोखंडी टोक हे A वर ठेवलेले अंदाजे माप घेतलं आणि याच्या कोनाच्या दोन्ही भुजांवर आपण इथे चॉक मारून घेतलेले आहे. तेच माप घेऊन त्या चॉक वर काय केलं, लोखंडी टोक ठेवलं आणि कोनाच्या अंतर्भागामध्ये आपण आता इथे चॉक मारत आहोत. हे 2 आपण चॉक मारलेत. आता हे चॉक आणि बिंदू A हा आपण आता इथे जोडून घेऊया. हा झाला कोन A चा कोन दुभाजक. नंतर आता आपण कोन B चा कोन दुभाजक घेऊया. यासाठी एक आपण अंदाजे माप घेतलेला आहे. हे अंदाजे माप आपण दोन्ही भुजांवर एक एक त्याच मापाचा आपण इथे चॉक मारून घेत आहोत. दोन्ही भुजांवर एक एक चॉक मारले आणि आता या चॉक वर आपण हे लोखंडी टोक ठेवून परत एक कोनाच्या अंतर्भागामध्ये आपण इथे चॉक मारून घेत आहोत. हे इथे छेदला नाही, परत याला वाढवते मी इकडून. इथे चॉक घेतलेला आहे पहा. आणि आता हे छेदलेले दोन्ही चॉक तुमचे हे आपण काय करणार आहोत, इथे जोडून घेणार आहोत. हे झाला कोन B चा कोन दुभाजक. आता कोन C चा कोन दुभाजक घेऊया. यासाठी C वर लोखंडी टोक ठेवलं आणि एक अंदाजे आपण दोन्ही भुजांवर चॉक घेतलेले आहेत. त्याचं अंतर कायम ठेवलं आणि या चॉक वर आपण इथे लोखंडी टोक ठेवून चॉक घेत आहोत. हे जिथे चॉक छेदले ते बिंदू आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे पाहता हे तिन्ही कोन दुभाजक एका बिंदूतून गेलेले आहेत. त्याला मी नाव दिलेले O, म्हणजे तिन्ही कोन दुभाजक बिंदू O मधून गेलेत, म्हणजे कोन दुभाजक हे एक संपाती असतात आणि या विशाल कोन त्रिकोणातील संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. आता आपल्याला दुसरे काटकोन त्रिकोण काढायला सांगितलेला आहे. तो आता आपण काटकोन त्रिकोण काढून पाहूया की याचा कोन दुभाजक कुठे असते. यासाठी आपल्याला एक सर्वप्रथम 90 अंशाचा कोन काढावा लागेल, कारण काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन जो आहे तो 90 अंशाचा असतो. यासाठी मी सर्वप्रथम एक इथे रेषाखंड काढून घेतला. इथून मी आता एक 90चा कोन घेते आणि आता आपण हे जोडून घेऊया. हा आहे काटकोन त्रिकोण. यासाठी मोठा घ्यायचा शक्यतोवर, की कारण आपल्याला मधात रचना करायची आहे.
त्यामुळे कोनदुभाजक काढण्यासाठी किंवा मधली कोणतीही रचना करण्यासाठी आपल्याला थोडीशी जागा मिळते. त्यामुळे आपण ही साईज जी आहे ती शक्यतो मोठी घ्यायची. तर आता याला नाव देऊया आपण. मी नाव दिले याला PQR. तर आता सर्वप्रथम आपण कोन P चा कोनदुभाजक काढूया. यासाठी एक कंपास मध्ये एक अंतर घेतलं आणि या दोन्ही भुजांवर एक एक चॉक घेतलेले आहेत. मग आता हे चॉक वर लोखंडी टोक ठेवायचं आणि परत इकडे चॉक घेऊन टाकले कोणाच्या अंतर्भागात. हे आपण इथे जोडून घेऊया. आता कोन P चा कोनदुभाजक झाला तर आपण कोन Q चा कोनदुभाजक काढू. यासाठी एक अंतर घेऊन परत Q बिंदूवर लोखंडी टोक ठेवून आपण दोन चॉक घेतले. तेच अंतर कायम ठेवून आपण इथे अंतर्भागामध्ये चॉक घेत आहोत. यासाठी लोखंडी टोक जे आहे ते आपण या चॉकवर ठेवलेलं आहे. फक्त आपला चॉक कुठे छेदत ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आपल्याला तो व्यवस्थित पाहायचं आणि व्यवस्थित जोडून घ्यायचा. आता हा झाला कोन Q चा कोनदुभाजक. आता पाहूया कोन R चा कोनदुभाजक. यासाठी पण इथे बाहेर दोन चॉक घेतले, R वर लोखंडी टोक ठेवलं आणि दोन चॉक घेतले. आता या चॉकवर लोखंडी टोक ठेवून हे इथं कोणाच्या अंतर्भागात एक चॉक घेतला. आता या दुसऱ्या चॉकवर आपण लोखंडी टोक ठेवलं आणि इथं परत अंतर्भागात एक चॉक घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. पहा, काटकोन त्रिकोणाचे सुद्धा कोनदुभाजक जे आहेत ते एकाच बिंदूतून गेलेले आहेत, म्हणून याला हे सुद्धा कसे एक संपाती आहेत आणि याचा सुद्धा संपात बिंदू कुठे आहे? कोणाच्या अंतर्भागामध्ये आपल्याला दिसून येतो. पुढील प्रश्न आहे, एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा, त्याचा संपात बिंदू कुठे आहे हे पाहायचं आहे. तर यासाठी आपण एक काटकोन त्रिकोण काढूया. यासाठी आपल्याला एक काय करावं लागेल, एक रेषाखंड काढून नंतर आपण एक काटकोन काढून घेऊया. या इथून हा काटकोन काढत आहे. इथे काटकोन काढलेला आहे. आता हे आपण दोन बिंदू जोडून घेऊया. हा झाला आपला काटकोन त्रिकोण तयार. त्याला नाव दिलेलं आहे AB आणि C. तर आता या तिन्ही बाजूंची आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहेत. सर्वप्रथम आपण बाजू AB चे लंबदुभाजक काढूया. यासाठी बिंदू B वर मी लोखंडी टोक ठेवलं आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आम्ही इथे काय करत आहे, दोन्ही बाजूला एक एक चॉक देते. पहा, रेषाखंडाच्या या दोन्ही बाजूला एक एक चॉक दिलेला आहे. बिंदू A वर सुद्धा लोखंडी टोक ठेवलं आणि इथे त्याला छेदतील असे दोन्ही बाजूला एक एक चॉक दिलेला आहे. आता हे दोन्ही चॉक काय करूया, आपण इथे जोडून घेऊया. हे आता आपण इथे जोडून घेतलेले आहेत. हे झाला AB चा लंबदुभाजक. आता आपण BC चा लंबदुभाजक काढूया. यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि दोन्ही बाजूला रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला याच्या या आणि या अशा दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचे, एक चॉक द्यायचे आहेत. दोन्ही बाजूला चॉक द्यायचे आहेत आपल्याला आणि हे आपण आता इथे चॉक जोडून घेणार आहोत. हा झाला आपला रेषाखंडाचा BC चा लंबदुभाजक. आता आपण AC चा लंबदुभाजक काढूया. यासाठी आपण इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि इथे आपण आता चॉक देत आहोत. आता हे होईल आपला AC चा. दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचे, चॉक द्यायचे आहेत. हे इथे छेदला नाही म्हणून मी डबल याला वाढून घेते. आता आपण हे जोडून घेऊया. हे आपला आहे संपात बिंदू. हा
कर्णाच्या जवळ पण अंतर्भागामध्ये असतो. आपल्याला संपात बिंदू इथे भेटलेला आहे, कारण हे तिन्ही लंबदुभाजक या बिंदूतून गेलेले आहेत. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, मैथिली, शैला व अजय हे तिघे शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी आणि यासाठी आपल्याला स्पष्टीकरण मागितलेलं आहे. पहा, आपण एक इथे रफ आकृती काढून घेऊया. समजा हे मैथिलीचं ठिकाण आहे, हे असेल समजा शैला, कुठेही आपण घ्या, अजय. आपण कोणत्याही डायरेक्शननी घेतले तरी या तिन्ही याच्यापासून आपल्याला काय भेटणार आहे, एक त्रिकोण भेटणार आहे. पहा, आपण हे या प्रकारे घेऊ शकतो, आपण हे या प्रकारे घेऊ शकतो, आपण हे या प्रकारे घेऊ शकतो. असं आपण कोणतंही एक घेऊ शकतो, पण याच्यापासून आपल्याला तिन्ही ठिकाणापासून तिन्ही ठिकाणच्या घरामध्ये एक त्रिकोण झालेला दिसणार आहे. आणि आता या तिन्ही घरापासून समान अंतरावर असलेलं हे एक खेळण्याचं दुकान आहे. म्हणजे आपल्याला हे दुकान नेमकं कुठे आहे हे दाखवायचं आहे. तर यासाठी आपण आधी पाहिलेलं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे लंब दुभाजक हे एक संपाती असतात आणि संपात बिंदूला परिमध्य किंवा परिकेंद्र असं म्हणलं जातं आणि तो सी या बिंदूने दाखवतात. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, या तिघांचेही आपल्याला तिन्ही बाजूंचे काय करावे लागतील, लंब दुभाजक काढावे लागतील आणि नंतर लंब दुभाजक ज्या ठिकाणी छेदेल त्या तो बिंदू म्हणजे त्या खेळण्याचं ठिकाण असेल आणि या तिन्ही त्या बिंदूपासून हे तिन्ही घर म्हणजे तिन्ही शिरोबिंदू काय असेल, समान अंतरावर असेल. आता आपण हे होते का खरं हे पाहण्यासाठी आपण आधी एक लंब दुभाजक काढलेले आहेत का त्रिकोणाचं, तसं आपण काय करूया पाहूया. आता हे जर खेळण्याचं ठिकाण असेल तर या खेळण्याच्या ठिकाणावरून संपात बिंदू पासून सगळे अंतर तिन्ही शिरोबिंदू समान अंतरावर आहेत का हे पाहूया आपण. आता कंपास मध्ये मी हे माप घेतलेले OA, तेच माप इथे हे पाहे OB, तेच माप आहे OC. म्हणजे हे तिन्ही कसे आहेत, समान अंतरावर आहेत. अशा प्रकारे आपण हे इथे सरळसंच 1.1 हा सरळसंच 1 आपल्याला इथं सोडवायचा आहे.